नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज पुन्हा प्लॅन झाला आहे. मागची रत्नागिरीची सिरीज तुम्ही बघितली असेल, तर त्यानंतर ती एडिट होईपर्यंत नेक्स्ट वीक आला आणि आजचा प्लॅन झाला आहे मालवणला जायचा. मालवणला निघतोय. तिकडे आपल्या संकेतबरोबर रील शूट करण्यासाठी रीलचे कॉन्टेंट वगैरे जे असतात तिथे संकेत मस्त करतो आणि रिॲक्शन चांगलं देतो, त्यामुळे त्याच्यासाठी खास तिकडे चाललो आहे. तर बघूया किती रील शूट होत आहेत. आज जातोय ट्रॅव्हल्सने, कारण ट्रॅव्हल्सची 9:30ची ट्रॅव्हल्स आहे आणि सकाळी ती 10ला पोचणार आहे. आणि त्यानंतर ट्रॅव्हल्समध्ये खास गोष्ट आहे की आतमध्ये बाथरूम वगैरे कुठे हॉल्ट नाही घेणार आहे, डायरेक्ट ती निघणार आहे. म्हणजे जेवणासाठी वगैरे कुठेच थांबणार नाही, अशी बस आहे. व्हिडिओ बघत राहा आणि बघूया काहीतरी इंटरेस्टिंग होईलच. बाय का भाऊ पप्पाला बाय बाय. शोभेला तर शोभे बघ. शोभे बाय का बाबू. बाय बाय. चला लोकेशनला आलो आहे आणि हा प्रियदर्शनीचा स्टॉप आहे. इथे बस येणार आहे आणि पहिल्यांदा मला बसमध्ये बस लागले ऑलरेडी. पहिल्यांदा बसमध्ये बाथरूम वगैरे बघायला मिळणार आहे. पनवेलच्या नंतर बाथरूमला जाऊ शकता असं करतात. बसमध्ये आलो आहे. बस मस्त एकदम लक्झरी वाटते. आणि पहिली गोळी खाऊन घेतो, उलटी सुलटी गोळी. बस एकदम टायमावर आले, म्हणजे जो टाईम दिलेला त्याच्या आधीच आले बस. बसमधल्या सीट जरा छोट्या वाटतात मला. इकडे बॅग राहिली आणि पायच फक्त ठेवू शकते. या एसीचा फ्लॅप सारखा खाली येतो आणि मला एकतर एसी आवडत नाही जास्त. 5-10 मिनटं लावली की मी कुडकुडायला चालू करतो. चला आपला स्टॉप आला फायनली. तर बसमध्ये मी एकटाच यायला शेवटला, सगळे गेले. चलो. आणि हा इथे बाथरूम असतो ड्रायव्हरच्या मागे. ओके, म्हणजे फक्त तुम्ही बाथरूम करू शकता. 2 नंबरसाठी नाही ना, फक्त 1 नंबरसाठी. हां बाबा, थँक्यू. कुठे जास्त स्टॉप नाही घेतला कुठे. हो मस्त. चला. हां नाही काय प्रॉब्लेम नाही. चला, बरोबर 10 वाजता पोचवलं बसने आपल्याला. संकेत पण आला. यार तिकडं आतमध्ये सोडलं त्या मार्केटच्या इकडं. हां तिकडून चालत आलो इथं गुन्ह्याकडे. संकेतच्या रूमवरती आलो, फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे झाली माझी. त्यानंतर जातो आहे व्हिडिओ शूट करायला, म्हणजे आपल्या रीलचे कॉन्टेंट आहेत त्यासाठी चालू आहे. खास त्यासाठीच येतो मी. आणि फक्त फिरणं तो बहाणा असतो. येतो फक्त मी रील शूट करायला देतो एवढ्या लांब. तर आता बघूया, तुम्हाला रील शूट करताना जे पण फुटेज दाखवतो. मला वाटते आज व्हिडिओ शूट केली की आजच मी अपलोड करून टाकेन. फक्त ही व्हिडिओ मला वाटते 2-3 दिवसानंतर येईल. तर व्हिडिओसाठी मेन ॲक्टरची गरज आहे, त्यामुळे रीनाला शोधायला आले. नटुरे आणि फुटुरीची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल, तिचा सेकंड पार्ट पर करायचं आहे यावेळी. तो BTS काढतोय. तू घे अँगल कुठून पण. असं घे. आम्ही बसणार, हे लोक पण बसणार आणि आम्ही पण. हवं तर तू असं जा, असं इकडून असं जा. मस्त 2 व्हिडिओ शूट केल्या आणि लवकरच येईल. आजच व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करतोय. तुमच्यापर्यंत 3 दिवसानंतर येईल ही व्हिडिओ. तोपर्यंत ती व्हिडिओ चेक करा, जाऊन शॉर्ट्स चॅनलवर असेल. आणि मस्त राजकारणावर केलेली आहे व्हिडिओ. आणि आत्ता शर्मा खातो. दुपारचं जेवण आमचं झालंच नाही, कारण पूर्ण दुपार आमची 4 वाजेपर्यंत याच्यातच गेली व्हिडिओ शूटमध्ये. तर डायरेक्ट शर्मासाठी आलो आहे. त्यानंतर आत्ता आलो आहे आपण दांडी बीचवरती आणि इकडे लिलाव असतो. आता 4 वाजता चालू होतो लिलाव. बघूया कुठले मच्छी आहेत. काय घेणार आहे आज तू? आता घ्यायचा आहे बांगडा कोळंबी. बांगडा? बांगडा नको.
सुरमई घेऊया. नाही सुरमई तो आपला कुठला चणक मासा बघू. चणक मासा आली नाही अजून. लवकर आलो का आपण? 6:05 झाले. हेच ना स्क्विड. हे ना ह्याच्यापेक्षा मोठं. ओके म्हणजे हेच ना पण ते. हा असे येतो पण जरा मोठं. चला 2 किलो कोळंबी घेतलेत. तिकडे लिलाव चालू आहे आणि इकडे पुढे आलात की तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स वगैरे ॲक्टिव्हिटी इकडे मिळतील. आणि जो आपला कुर्लेकर मित्र आहे त्याच्या इथे गाड्या वगैरे असतात, त्याचा पण बिझनेस आहे इथे. इकडे पुढं पहिल्यांदा आलो एवढा लाव जवळ सुकली आहे ना म्हणून काय. पाणी पूर्ण भरलेलं असतं. ओके हां. कोणाचं मंदिर आहे? शंकराचं मंदिर आहे. थोडं सर्च करू. शंकराचं आहे. जिलेबी वगैरे ठेवले इकडे. गोड वस्तू ठेवतात. हे बघ सगळेजण आहे ना तिकडे, इकडचे लोक आहेत ना सगळेजण कमवातल्या इकडे येतात. ओके. चप्पल पण आणतात. हे मी आतापर्यंत एवढ्या वेळा मालवणला आलोय ना या ठिकाणी पहिल्यांदा आणलंय मला. आणि आजच कळलं मला इकडे पण असं काहीतरी आहे. पाणी दांडी बीचवरच आहे. तुम्ही थोडंसं पुढे आलात की येऊ शकता. सुट्टीच्या टायमिंगला येऊ शकतो तिकडे. भरतीला आम्ही इकडे जेवण असतं ना तेव्हा बोटने येतो. हां काय. पूर्ण पाणी भरलेलं असतं. हे स्कुबाचे आणि आपले बोटी आहेत ना हां किंवा जेट्सकी ती बाईक हां ती आणली पाण्यात पहिले सकाळी उतरवली ना हा. म्हणजे कस्टमर फिरवायच्या अगोदर सकाळी ही इकडे आणणार इकडे समोर हां. आणि मग ते असे 5 राऊंड मारतात देवाला या. ओके. नंतर मग तुमचे सीट मारायला मग किती पण सीट असू द्या ते मग काम चालू करतात. हां मग काम चालू. 200 असू दे 400 असू दे दिवसाला सीट. मग ते सीट जरी वेटिंगला असले ना तरी ते फिरवल्याशिवाय देवाला राऊंड मारल्याशिवाय पुढे जात नाही. कुर्लेकर. अजून एक लाव सांगलं मी पुन्हा लाव सांगलं. मी काय बोलते पदमगड का बोलतात आणि काय आहे तिकडे आख्यायिका आहे? ते किल्ल्या जेव्हा महाराजांची म्हणजे आता लक्ष ठेवण्यासाठी आता कसं इथून तुला दिसत नाही ना म्हणून हां. तिकडे बुरुज बनवलाय या साईड. हां. आता पडलाय हां. पण तिथे नंतर महाराजांची पिंड ठेवली आहे महापुरुषाची. हां त्याच्यासाठी तो पदमगड त्याला म्हणतो. ओके. आणि केळीचा हे का नैवेद्य देतात? केळी दर सोमवारला शंकराचं असल्या कारणाने दर सोमवार केळी म्हण पेढे म्हण असं दर सोमवारी आता आम्ही इथं म्हणजे काम असं करतो काय आहे ना. ना कारण मी तिथं जेवढं बघितलं केळी आणि आता कसं असतं, जिलेबी दर सोमवारी हां. आमची आता शंकराचं आहे ना ते. हां मग दर सोमवारी तिथं आम्ही केळी म्हण नारळ हां. तुझं पेढे आणि नैवेद्य आम्ही दर सोमवारचा देतो. म्हणजे कसं आम्ही तिथे काम करतो ना हां, हां. तेव्हा एक हे गोडधोड आता कसं ते काका तिथे आहेत बघ. हां हां. आता त्यांना आता मी गारण घालायला सांगतो ओके. कामाच्या याच्यावर हां. असा विषय. ठीक आहे. अब आपण चाललाय हा हो आणि पण केळी आणि पेढे दर सोमवारी जातो. दर सोमवार ठीक आहे चल. आम्ही दाखव 2 किलो कोलबी घेतलेली तर 1-1 किलोच्या 2 पिशव्या दिलेल्या आम्ही. तर ही 1 किलोची पाव किलो झाली असेल आणि म्हणजे एवढंसं चाललंय. ग्रेव्ही ना आता फक्त फ्राय भेटणार. हा जाऊन वजन पण करून आला. तर टोटल 1 किलो किती 2 किलो होती ना? अरे हा 2 किलो होती त्याची 800 किलो आली. 800 ग्राम झाली. 800 ग्राम हे 1200 ग्राम गायब झाली. गायब. म्हणजे गायब म्हणजे ते सगळं वरचं साल वगैरे पकडून वेस्टेज निघाली 2 किलो आपण आणि फक्त 800 ग्राम राहिलेली आहे. फक्त 800 ग्राम शिंगार काय म्हणतो वजन करून बघितलं. त्यानंतर इथे जेवढे पण कुत्रे आहेत ना त्यांना असा रोग झालेला आहे. म्हणजे समुद्रकिनारी जेवढे पण कुत्रे दिसतात ना मला त्यांना ना अंगावरचे खवले गेलेले आहेत, केस गेलेली आहेत. सगळ्यांना सेम आहे आजार. त्यानंतर रात्रीला आम्हाला जेवण बनवायचं आहे. त्यासाठी सगळी सामग्री गोळा करतोय.
लस्सी पिणार आहे किरण. मी तुम्हाला सांगतो किरणला लस्सी हवी आहे म्हणून किरण इथे आलाय. हे टाक ना तू पावडर. नाही नाही हा व्हिडिओ चालू आहे. त्यानंतर रस्त्यातून येताना आम्हाला एक मांजर मिळाली. नका लावते. म्हणजे कोणीतरी ना हायवेवरती सोडून दिलेली तिला आणि खूप ट्रक जातात तिथून म्हणजे कंटिन्यू रोजचे ना 10-20 ट्रक जातात रात्रीच्या ह्या टायमाला. म्हणून घेऊन आलो आणि पुन्हा उद्या तिला मच्छी मार्केटमध्ये सोडणार म्हणजे तिला रोज मच्छी खायला मिळणार. हां आता तिला मी पाणी देणार आहे पण ती नख लावते. आज ठेवून देऊ इथे तिला, नाही तर ती मेली असती खाली. तर इकडे जेवण वगैरे सगळं म्हणजे चिकन घेतलं ते मॅरिनेशन केलेलं आहे, मॅरिनेट करून ठेवलं. आणि आज पार्टीचं प्लॅन आहे, आपण खाली जाणार आहे. हे जे चिकन आहे ते हे मॅरिनेट केलं सगळं, कमीत कमी 2 किलो चिकन आहे. आणि खाली एका ठिकाणी जाणार आहे, तिकडे कौल फ्राय वगैरे करणार आहे. तिकडेच मस्त कौल फ्राय, अजून 2-3 आयटम आहेत. तर इकडे आज आपली पार्टी असणार आहे मस्त. रात्री स्पीकर वगैरे आणलाय आम्ही मस्त, सकाळपासून चार्जिंग लावलं, आता तो बंद केलाय माहिती आहे काय. मी सकाळी चालू करून गेलेलो. बंद कोणी करणार त्याला जाताना. समोर कौल फ्रायचं आग चालू आहे आणि अजून आग लागत पण नाही, खूप टाइम झाला. तर जेवढी पण आम्ही शेकोडी पेटवलेली तेवढी सगळी भिजवली, कारण आजूबाजूला सगळ्यांचे आंब्याची कलमं आहेत त्यामुळे. चला, तर जेवढं आम्ही सगळं चिकन वगैरे बनवलेलं ना ते तिकडेच संपलं. चिकन, त्यानंतर प्रॉन्स होते ते तिकडेच संपलं आणि शेवटी राहिले फक्त डाळ आणि भात. ओके एवढंच खायचं आहे आपल्याला. आणि आमच्या आचार्याने सांगितलं 1.5 किलो राईस पाहिजे म्हणून. अजून सकाळी तुला फोडणी लावून देते. हात नाही लाव. तुला धुवायचं म्हणून बस असे बघ हे तर मित्रांनो, आजची दिवसभराची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि आज जास्त काय शूट करायला नाही मिळालं आहे, तर त्यामुळे उद्या ओके रीना नसणार आहे उद्या, पण ती अशीच काहीतरी बोलते आणि अचानक तिचा काहीतरी प्लॅन होतं यायचं. तर त्यामुळे उद्याची व्हिडिओ पण बघायला विसरू नका. आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट. बाय 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 गुड नाईट. हां.